नमस्कार मित्रांनो, मी ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करत आहे. आपणासाठी अत्यंत दिलासादायक व आनंदाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ वाया न जाता आपण आजच्या दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, आजची आनंदाची बातमी आहे तर 10 मेची खुशखबर. उच्च न्यायालय खंडपीठाचा एकमेव ऐतिहासिक निर्णय, राज्यातील कर्मचाऱ्यांचा एकमेव मोठा विजय. या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करूया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक मोठा ऐतिहासिक एकमेव निर्णय दिला आहे. राज्यातील हा पहिलाच विजय आहे. या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास कोठेही स्किप न करता पहा. महाराष्ट्र राज्यातील एकमेव पहिला निकाल. उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांनी याचिकाकर्त्याच्या बाजूने दिला आहे. या निकालामुळे पदवीधर वेतन श्रेणीचा लढा अखेर यशस्वी झाला आहे. राज्यातील सर्वच पदवीधर शिक्षकांना वेतन श्रेणी देण्याचे महत्त्वपूर्ण आदेश न्यायालयाने दिले आहेत. असे म्हणाव्यास काही वावगे वाटणार नाही. तर नागपूर उच्च न्यायालय खंडपीठाकडे बुलढाणा जिल्ह्यातील पदवीधर शिक्षक गजानन नावकर यांनी एक याचिका दाखल केली होती. या याचिकेत ऐतिहासिक निर्णय देण्यात आला. संबंधित जिल्हा परिषदेला थकबाकीसह नियुक्ती किंवा पदवीधर पात्रता धोरण लागू केल्याच्या दिनांकापासून लाभ देण्याचे आदेश पारित करण्यात आले. शासन परिपत्रकात फक्त 1/3 पदवीधर शिक्षकांना वेतन श्रेणी देण्याची अट आहे आणि ही अट भेदभावपूर्ण असल्यामुळे न्यायमूर्ती मुकुलिका जवळकर आणि न्यायमूर्ती नंदेश देशपांडे यांच्या खंडपीठाकडून घोषित करण्यात आले. आज दिनांक 8 मे म्हणजे परवाच 2026 ला एक मोठा निकाल दिला आहे. दिनांक 8 मे 2026 रोजी वेतन श्रेणीपासून वंचित पदवीधरांच्या हक्कात न्याय निर्णय दिला आहे. याचिकाकर्ते गजानन नावकर सह त्यांच्या नेतृत्वाखाली 2023 पासून बुलढाणा जिल्ह्यातील 100 शिक्षकांनी नागपूर खंडपीठात विषय शिक्षकाच्या संदर्भाने याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकाकर्ते यांचे वकील ॲडव्होकेट प्रदीप क्षीरसागर यांनी याचिकाकर्त्याच्या संदर्भात न्यायालयात याचिकाकर्त्याची बाजू स्पष्ट करून पदवीधर विशेष शिक्षक यांच्या बाबतीत यशस्वी लढा देऊन अगदी संयमाने लढा यशस्वीपणे जिंकला. याचिकाकर्त्याचा हा एकमेव विजय आहे महाराष्ट्रात म्हणावा लागेल, कारण विषय शिक्षक आणि पदवीधर शिक्षक यांच्या संदर्भात असा निकाल कोणत्याही न्यायालयाने आजपर्यंत दिला नव्हता. या लढ्यात बुलढाणा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांनी पदवीधर वेतन श्रेणी करता याचिका दाखल केल्या होत्या. समान शैक्षणिक पात्रता, समान पद, समान काम या तत्वाचे पालन न करता 1/3 पदवीधरांना वेतन श्रेणी दिल्याने उर्वरित पदवीधर जे विषय शिक्षक आहे या विषय शिक्षकांमध्ये रोष निर्माण झाला आणि त्यांनी शासनाने या विषय शिक्षकावर समिती गठीत केली होती. परंतु वित्त विभागाने आर्थिक अडचण पुढे करून सर्वांना वेतन श्रेणी देण्यास नकार दिला होता. याचिकाकर्त्याची संपूर्ण बाजू याचिकाकर्त्यांच्या वकिलाकडून सर्व प्रकारे युक्तिवाद ऐकल्यानंतर नागपूर खंडपीठाने याचिकाकर्त्याच्या बाजूने निकाल दिला आहे. याचिकाकर्त्यांचा विजय झाला. सदरची ही याचिका गजानन नावकर सह रामानंद शिक्षक कॉलनी, सेलूर, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा या सरांनी त्यांच्यासह
99 शिक्षक म्हणजे 100 शिक्षकांनी बुलढाणा जिल्ह्यातील 100 विषय शिक्षकांनी ॲडव्होकेट माननीय प्रदीप क्षीरसागर यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडात समान काम समान वेतन या तत्वावर दाखल केलेल्या याचिकेवर अखेर न्यायालयाने वैध ठरवले आहे. याचिकाकर्ते संबंधित 100 शिक्षकांना नियुक्तीच्या दिनांकापासून अथवा पदवीधर पात्रता पूर्ण केल्यापासून लाभ मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. याचिकाकर्ते यांचे वकील माननीय प्रदीप क्षीरसागर साहेब यांनी आपली कसब पणाला लावून या विषय शिक्षकासाठी हा राज्यातील पहिलाच निकाल न्यायालयातून बाहेर पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. विषय शिक्षकाचा झालेला हा विजय महत्वाचा असल्यामुळे संबंधित शिक्षकांनी न्यायालयाचे आभार मानले आहे. करिता ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.